नमस्कार. शेळीपालन बिझनेस सेटअपच्या 14व्या दिवसामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय माझ्या आवडीचा विषय म्हणजे आवडीच्या विषयांपैकी एक आवडीचा आहे हा. त्याचं कारण असं की ही गोष्ट केल्यानंतर आपले पैसे मिळतात आपल्याला आणि नकळत पैसे आपल्या शेळीपालनातून आपल्याला ह्या विषयातून मिळत असतात. जास्त उत्कंठा ताणत नाही. डायरेक्टली विषय सांगतो तुम्हाला. तो म्हणजे काय? तर लेंडी खताचं नियोजन. लेंडी खत कसं बनवायचं आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. प्राण्यांच्या लेंडीची म्हणजे कशी व्यवस्था लावायची आपल्याला, त्याचं कशाप्रकारे मेंटेनन्स करायचं आहे, काम कसं करायचं आहे, हे आपण पूर्ण समजून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. खूप छान विषय आहे. व्यवस्थित पहा, तुम्हाला संपूर्ण गोष्टी समजून जातील. तर आपल्या या आजच्या व्हिडिओचा अजेंडा असा आहे, तो म्हणजे लेंडी खताचे कोणते-कोणते प्रकार असतात, कोणत्या-कोणत्या प्रकारचं आपण लेंडी खत बनवू शकतो. त्याचबरोबर लेंडी खत बनवण्यासाठीची काय प्रक्रिया आहे, कशा पद्धतीने हे लेंडी खत बनवायचे आपल्याला लेंडीपासून आणि तिसरी गोष्ट आहे महत्त्वाची म्हणजे लेंडी खताची विक्री कशी करायची. मार्केटमध्ये लेंडी खताची विक्री कशी करायची. डायरेक्टली पहिल्या मुद्द्यालाच हात घालू. लेंडीचं महत्त्व काय आहे ते थोडंसं समजून घेऊया मित्रांनो. जे लोकं गावाकडे राहिले असतील, त्या लोकांना माहीत असेल, की आपल्याकडे मेंढपाळ लोकं आहेत, ते आपल्या भागामध्ये फिरत असतात. उन्हाळ्यामध्ये जनरली ही लोकं येतात आणि का येतात तर त्यांच्याकडेचा उन्हाळ्यामध्ये दुष्काळ असल्यामुळे प्राण्यांना चारा चारण्यासाठी आपल्या भागामध्ये येत असतात आणि तिकडे ह्या मेंढपाळ लोकांकडे शेळ्याही असतात, मेंढ्याही असतात आणि ही लोकं जी आहेत, ती आपल्या शेतामध्ये वगैरे ह्या मेंढ्यांना, शेळ्यांना घेऊन बसतात. कारण त्या शेळ्या ज्या आहेत, त्या आपल्या शेतामध्ये बसल्यानंतर त्यांची लेंडी, त्याचबरोबर त्यांचं मूत्र जे आहे, ते आपल्या जमिनीमध्ये मुरतं. लेंड्या आहेत त्या खताच्या स्वरूपात आपल्या शेतामध्ये पडतात आणि त्याच्यामुळे आपल्या शेतीला फायदा होतो. शेतीमध्ये सेंद्रिय खत तयार होतं. तर त्यासाठी आपण लेंडीचा वापर केला जातो मित्रांनो. तर त्याच प्रकारे मित्रांनो आपल्या फार्मवरही लेंडी तयार होत असते. तर एक शेळी किती लेंडी तयार करते? तर दिवसाला एका शेळीकडून मित्रांनो जवळपास आपल्याला 700 ग्रॅम लेंडी आहे ती मिळत असते. आणि जर का तुमच्याकडे जर 10 शेळ्या असतील, तर 10 शेळ्यांकडून मित्रांनो जवळपास तुम्हाला वर्षाकाठी 2.5 टन लेंडी मिळेल. ह्या हिशोबाने जर आपण विचार केला तर. तर ह्या 2.5 टन लेंडी आहे, त्या लेंडीचा आपण चांगल्या पद्धतीनं फायदा करून घेऊ शकतो. पहिल्यांदा लेंडीचं महत्त्व आहे काय ते समजून घेऊया. तर लेंडीमध्ये मित्रांनो नत्राचं प्रमाण जास्त आहे. त्याचबरोबर पोटॅश म्हणजे जे पलाश आहे, त्याचं पलाशाचंही प्रमाण आपल्या लेंडीमध्ये जास्त आहे. आता याचा फायदा काय होतो मित्रांनो, तर या लेंडीमुळं पिकाचं उत्पादन चांगलं मिळतं. उत्पादन का चांगलं मिळतं? तुम्हाला जसं सांगितलं नत्र आणि पलाश हे जास्त आहे. म्हणजे नायट्रोजन आणि पोटॅश ह्याचं प्रमाण आपल्या लेंडीमध्ये जास्त असतं आणि ह्या पोटॅशचं प्रमाण जास्त असल्यामुळे पोटॅश कधी वापरतात? तर ज्यावेळेस फळबाग आपण करतो किंवा फुलबाग करतो त्यांच्यासाठी पोटॅशचं खूप महत्त्व आहे मित्रांनो. त्यामुळे पोटॅश जास्त असल्यामुळे ही लेंडी जी आहे ती फळबागेला त्याचबरोबर फुलबागेला जी आहे ती खूप उपयुक्त आहे. त्याचबरोबर लोकं आजकाल तुम्ही पाहिलं असेल शहरामध्ये वगैरे टेरेस फार्मिंग करतात, टेरेस गार्डनिंग करतात. त्याचबरोबर आपल्या गॅलरीमध्ये गॅलरी गार्डनिंग करतात. फुलाची झाडं लावलेली असतात. बारीक-बारीक आहे ती शेतीही करतात लोकं. कमी-कमी प्रमाणात टेरेसवर शेतीही करतात. खाण्यापुरती शेती करतात. तर त्या लोकांनाही मित्रांनो, हे जे खत आहे त्याची मागणी खूप आहे त्यांच्याकडे. त्यामुळे ह्या खताची पूर्तता आहे आपण त्या मार्केटसाठी आपण खताची पूर्तता करू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला माहीत असेल की ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेतीला बरीचशी मागणी आहे. त्यामुळे त्याचे सेंद्रिय जे जे काही पीक आहे किंवा सेंद्रिय भाज्या, सेंद्रिय फळं याला वेगळं मार्केट तयार झालेलं आहे. ह्यालाही मागणी भरपूर आहे. तर त्या मार्केटसाठी जे काही फळं बनतात, फुलं बनतात किंवा भाज्या ज्या बनतात, तर त्यासाठी आपल्याला खताची मागणी बरीचशी आहे. या खताची पूर्तता आपण आपल्या लेंडीपासून करू शकतो. त्यामुळे लेंडी खत हे त्यासाठी पूरक आहे. जसं तुम्हाला सांगितलं लेंडी खतामध्ये 0.60% म्हणजे 0.6% नत्र आहे, 0.5% स्फुरद आहे आणि 0.7% पलाश आहे. तर पलाश आणि नत्राचं प्रमाण तुम्हाला समजलं असेल, नक्कीच जास्त आहे. तर ह्याचा फायदा आपल्या पिकाला नक्कीच होतो. त्यामुळे नत्र आणि पलाशाचा जो प्रमाण जे आहे ते जास्त असल्यामुळे फळबागा, फुलबागांना या लेंडी खताची मागणी भरपूर आहे मित्रांनो. आणि ही मागणी आहे ती आपण केटर करू शकतो. त्यांच्यापर्यंत आपण हे जे आहे ते लेंडी खत पोहोचवू शकतो. आता ही कशा पद्धतीनं प्रोसेस घडते ते थोडंसं समजून घेऊया. त्याच्यापूर्वी हे लेंडी खताचे आपण वेगवेगळे प्रकार तयार करू शकतो लेंडीचे. तर ते काय आहे ते थोडंसं समजून घेऊया. आता लेंडीपासून तुम्हाला गांडूळ खत मित्रांनो तयार करता येतं. गांडूळ खत बऱ्याच जणांना माहिती असेल. चहाच्या पावडरसारखं, चहा पावडर जशी असते आपली गोळी, त्या पद्धतीने हे एकदम खळखळीत एकदम काळं कुट्ट हे गांडूळ खत तयार होतं. तर हे लेंडीपासूनही आपण गांडूळ खत तयार करू शकतो. पण सगळ्या लेंडीचं गांडूळ खत तयार करायचं का? तर नाही. शेडमधला मित्रांनो गेलेला जो वाया गेलेला चारा असतो आपला जो खाली पडलेला वगैरे ते प्राणी आपले खात नाहीत. ज्यावेळेस आपण शेड झाडतो त्याच्याबरोबर लेंडी पण मिळणार आहे आपल्याला. तर हे जे आहे कचरा किंवा जो वाळलेला आपला चारा आहे, वाया गेलेला चारा आहे, ओला चारा आहे आणि त्याच्यात लेंडी मिश्रित हे सगळा चारा असतो किंवा हे जे जो कचरा आहे तो असतो. तर या लेंडी मिश्रित कचऱ्याचं योग्य नियोजन आपण जर केलं आणि त्याच्यापासून गांडूळ खत बनवलं,
तर आपल्याला त्याच्यातूनही चांगला फायदा मित्रांनो मिळतो. कारण एक गांडूळ खत जे आहे त्याची मार्केटमध्ये मागणी भरपूर आहे आणि याची रेट जो आहे तो मार्केटमध्ये ₹30 किलो इतका आहे. त्यामुळे चहाच्या पावडरसारखं काळं कुट्ट खत तयार होतं. अशा पद्धतीने एक गांडूळ खताची एक आपण निर्मिती करू शकतो. गांडूळ खत कसं बनवायचं तुम्हाला हे इझिली माहीत असेल. जर माहीत नसेल तर YouTubeवर कोणताही तुम्हाला इझी व्हिडिओ मिळेल. काय करायचंय? साधी गोष्ट आहे. तुम्ही असा गांडूळ खतासाठी एक कप्पा तयार करू शकता किंवा खड्डा तयार करू शकता आणि त्याच्यामध्ये तुमचं जे खत आहे, खत म्हणजे खत तयार करण्यासाठी जे लागणारं रॉ मटेरियल म्हणजे काही ही कचरा किंवा लेंडी मिश्रित जो चारा आहे, त्या चाऱ्याला तुमचा वाया गेलेला चारा आहे, त्याला तुम्ही त्या खड्ड्यामध्ये टाकू शकता. व्यवस्थित रेग्युलरली तुम्हाला त्या पाण्याने भिजवायचं त्या खड्ड्याला आणि त्याच्यामध्ये आणून गांडूळ सोडायचे. हळू-हळू गांडूळ खत तयार होतं. गांडूळ हे कचरा खातात व्यवस्थित आणि त्यांची जी गांडळांची विष्ठा असते त्याच्यापासून जे आहे ते गांडूळ खत तयार होतं. तर असं एक गांडूळ खतही तुम्ही लेंडीपासून तयार करू शकता. आपला जो टार्गेट आहे ते गांडूळ खत आहेच व त्याचबरोबर महत्त्वाचं टार्गेट म्हणजे लेंडी पावडर आहे मित्रांनो. अशी लेंडी पावडर आपल्याला बनवायची. हे मेन टार्गेट मला तुम्हाला मेन गोष्ट आहे ती मेन प्रोसेसिंग आहे ती तुम्हाला मला लेंडी पावडरची सांगायची. कारण मित्रांनो लेंडी पावडर आहे ती इझिली आपण तयार करू शकतो. त्याच्यात जास्त कॉम्प्लेक्स गोष्ट नाहीये. तुम्हाला वर्षाचे 1 ते 2 दिवस काढायचे वर्षातले आणि त्या दिवशी ही लेंडी पावडर तुम्हाला बनवायची. ती कशी बनवायची ती सांगतो तुम्हाला. तर लेंडीची पावडर मित्रांनो जी आहे ती आपण दळून किंवा त्याची ग्राइंड करून लेंडी फोडून आपण त्याची पावडर तयार करू शकतो. साधी गोष्ट आहे ही लेंडी पावडर मित्रांनो पण आहे. त्याची मागणी पण खूप आहे आणि ₹15 किलोप्रमाणे ही मार्केटमध्ये विक्री केली जाते याची. तुम्ही म्हणाल मग गांडूळ खत केलेलं परवडेल, पण गांडूळ खताला थोडासा त्रास पण असतो. त्याच्यामध्ये आपल्याला कचराही पाहिजे, चाराही पाहिजे. बऱ्याच वेळा तेवढा चारा आपल्याकडे कचरा निघत नाही. त्यामुळे थोडासा गांडूळ खत तुम्ही त्या प्रमाणात करू शकता. पण जास्त प्रमाणात जी आहे तुमची ती लेंडी पावडर मित्रांनो तयार होऊ शकते. ती कशी करायची ती थोडीशी समजून घेऊया. तर लेंडी पावडर बनवण्यासाठी मित्रांनो लेंडी फोडण्यासाठी ग्राइंडर मशीन आपल्याला लागेल. आता ग्राइंडर मशीन म्हणजे काय वेगळी घ्यायची आहे का? तर बऱ्याच ठिकाणी आता ग्राइंडर मशीन अशा पद्धतीने अवेलेबल झालेले आहेत, की ज्याच्यामध्ये चाराही तुमचा कट होतो आणि लेंडीची पावडरही बनते. तर आता ही मशीन लेंडी पावडरची आहे. अशा पद्धतीनं एक मल्टीफंक्शनल मशीनही तुम्हाला मिळते, ज्याच्यामधून चारा टाकून तुम्ही चारा कटही होतो आणि लेंडीची पावडरही बनते. ही पाहत असाल तुम्ही. तुम्हाला एक व्हिडिओची लिंक देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये. ती मशीन तुम्ही जाऊन पाहिली तर तुम्हाला समजेल की कशा पद्धतीची मशीन आहे. तर ती मशीन पहा तुम्ही. हीच मशीन आहे ती. तर त्याच्यामध्ये लेंडीची आपल्या पावडर बनते. आणि तुम्हाला अधिक माहितीसाठी तिकडे दिलेला नंबर आहे, त्यांची दिलेला असा नंबर असेल, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा असे बरेचसे लोकं जे आहेत ते अशा पद्धतीची मशीन मल्टीफंक्शनल मशीनही बनवतात. तर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून ह्या मशीनची माहिती घेऊ शकता. किंवा दुसरी एक गोष्ट आहे, बऱ्याच वेळा काय होतं लोकं बोलतात, "मग ही मशीन घेणं परवडणार आहे का आम्हाला?" दुसरी एक गोष्ट आहे, रेडीमेड लोकांकडे मशीन असते. त्या मशीनचा तुम्ही भाड्याने आणून वगैरे किंवा रेंटवर घेऊन ती मशीन तुम्ही तुमच्या लेंडीची पावडरही करू शकता, ग्राइंड करू शकता. ती कोणती मशीन आहे? आश्चर्य वाटेल तुम्हाला मित्रांनो, की जे लेंडी ग्राइंडर मशीन असतं, तेच म्हणजे काय आहे तुमचं, तर जो तुमचा गव्हाचा थ्रेशर असतो, गव्हाचं मळणी मशीन असतं, त्याच्यामध्येही तुमची लेंडी जी आहे ती बारीक होते. कारण जी तुम्हाला आधी मशीन सांगितली, जो लेंडीची ग्राइंडिंग मशीन आहे, त्याच्यात तुम्हाला खूप वेळ लागेल लेंडी ग्राइंड करायला. ते आपल्याला परवडणारं नाहीये, कारण बराच वेळ जाणार आहे त्याच्यात. कारण आपली जी लेंडी आहे ती टनामध्ये असणार आहे आणि टनामधली लेंडी तुम्ही थोडी-थोडी टाकून कधी भरडून काढणार किंवा ग्राइंड कधी करून काढणार? तो एक प्रश्न आहे. त्यामुळे अशी जी गहू मळणी मशीन आहे मित्रांनो, तर गहू मळणी मशीन तुमच्या आसपास कोणाची असेल, तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्याला जाऊन विचारा, की आपल्याला ही लेंडी जी आहे ती ग्राइंड करायची, फोडायची आहे, तर ह्या मशीनमधून निघेल का? त्याचं उत्तर बऱ्याच वेळा 100% मी सांगतो तुम्हाला होईल, की तो सांगेल, की थोडीशी ॲडजस्टमेंट आपल्याला करावी लागेल मशीनमध्ये, पण त्याच्यानंतर आपण लेंडी फोडू शकतो. कारण बऱ्याच लोकांना माहीत नसेल, की गहू मळणी मशीन आहे ती मल्टीफंक्शनल असते. आपल्याला फक्त त्याची जाळी आहे ती बदलावी लागते. ती जाळी जर बदलली, तर त्याच्यानंतर आपली लेंडी आहे तीही फुटायला इझिली फुटू शकते. तर ते कसं करायचं थोडंसं तुम्हाला सांगतो. आता आपल्याकडं पण आपण जे आहे ती ही मशीन आहे आपल्याकडे ग्राइंडिंग मशीन स्वतःची आहे. तर त्याच्यामध्ये आपण ही लेंडी फोडून घेतो. त्याचबरोबर आम्हाला जी मका आहे ती प्राण्यांसाठी भरड जी आम्ही बनवत असतो खुराकासाठी ती मकाही आम्ही ह्या मशीनमधूनच फोडून घेतो. त्यामुळे बऱ्याच गोष्टींसाठी आम्ही आमची ही मशीन वापरत असतो. तुम्ही जर ह्या व्हिडिओमध्ये पाहाल, तर तुम्हाला दिसेल की आम्ही मका ह्याच्यातून फोडतोय ह्या मशीनमधून. आम्ही त्याला पॉवर टिलर ट्रॅक्टर लावलेला आहे. तो ट्रॅक्टर जोडून ती मशीन फिरवतोय आम्ही आणि त्याच्यातून मका फोडून घेतोय, की जेणेकरून आम्हाला प्राण्यांचा खुराक ह्याच्यातून बनवता येईल. तर हे मका जशी फोडताय तशीच तुमची लेंडीही फोडून निघते. एकदम बारीक दळून लेंडी निघते. त्या साइडून तुम्हाला फक्त तुमची जी लेंडी आहे ती टाकायची आणि अशाच पद्धतीने तुमची लेंडीही ह्या मशीनमधून दळून निघू शकते. फक्त एक थोडीशी जाळी आहे या मशीनची, ती आतली एक बदलावी लागते. ती जो ह्या मशीनचा मालक असेल, त्याला तुम्ही सांगून ती बदलून घेऊ शकता. तो बदलूनही देऊ शकतो तुम्हाला आणि त्याला जर फायदा होणार आहे, तर थोडीशी तो ॲडजस्टमेंट मशीनमध्ये इझिली करू शकतो.
तर ती फक्त तुम्हाला माझ्याकडे फक्त तो लेंडी दळण्याचा व्हिडिओ आता अवेलेबल नव्हता. म्हणून तुम्हाला मी दाखवले, की मकाही तुम्ही फोडून घेऊ शकता. जरी गव्हाची भरडी मशीन गव्हाची मळणी मशीन जरी असली, तरीही तुम्ही त्याच्यातून लेंडी आहे तीही भरडून घेऊ शकता. मका आहे, त्या मक्याचेही तुकडे करू शकता, भरड करू शकता. तर अशा पद्धतीने ह्या 2 मशीन तुम्हाला सांगितल्या, त्याच्यामधून तुम्ही तुमच्या जी आहे ती लेंडी आहे ती दळून घेऊ शकता. ही मोठी मशीन असेल तर फायदा एवढाच होतो मित्रांनो, की तुम्ही पटपट ती तुमची जी आहे ती लेंडी भरडून घेऊ शकता. जास्त वेळ लागणार नाहीये. तर अशा पद्धतीने ही लेंडीची पावडर आपल्याला करायची. आता तुम्ही पाहत असाल, हे जर उंचावरचं आपलं शेड आहे, तर इथे जी खाली जी लेंडी तयार होते मित्रांनो, ती आम्ही वर्षातूनच एकदा काढतो. दरवेळेस काढत बसत नाही. कारण वर्षातून एकदा आपण तयार करतो. ही लेंडीची मशीन लेंडीची पावडर तयार करण्यासाठी आपल्याला ही लेंडी आहे ती शेडमधून बाहेर काढून घ्यायची. पण ह्याच्यावर थोडीशी मित्रांनो मधल्या काळामध्ये आपल्याला प्रक्रिया एक करायची. ती प्रक्रिया काय आहे? तर तुम्ही पाहत असाल लेंडीचा ढीग पडलेला आहे शेडच्या खाली. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो ट्रायकोडर्मा नावाचा एक घटक असतो. तो अशा पद्धतीचे पॅकेट असतात. ही एक बुरशी असते ट्रायकोडर्माची. तर या बुरशीचा फायदा काय मित्रांनो? तर ही बुरशी जी आहे ती रोगप्रतिबंधक बुरशी आहे. त्याच्यामुळे पिकाच्या ज्या मुळावर जे बऱ्याच वेळा दुसऱ्या बुरशीचा आघात जो होत असतो, तो होत नाही. आणि बाकीचे जे घटक आहेत, जे पिकाच्या मुळाची कूच करत असतात, पिकाच्या मुळाला जे आहे ते आघात करत असतात त्याच्यावर, तर त्याला प्रतिबंध करायचं काम जे आहे ते ट्रायकोडर्मा मित्रांनो करत असतं. तर हे कॉमन आहे. ट्रायकोडर्मा फळबागांसाठी, फुलबागांसाठी सगळीकडे वापरलं जातं. तर हे ट्रायकोडर्मा जो आहे, तो आपल्याला आपल्या लेंडीमध्ये मिक्स करायचा आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला सांगतोय. हे कोणी तुम्हाला सांगणार नाहीये जनरली. कारण डायरेक्टली मित्रांनो लेंडीची पावडर जर आपण पिकाच्या मुळाशी दिली, तर एवढासा काही त्याचा जास्त इफेक्ट चांगला होणार नाहीये. त्यामुळे ट्रायकोडर्मा जो आहे, तो आपण जर आपल्या लेंडीमध्ये मिक्स केला, तर तो कसा मिक्स करायचा तो सांगतो तुम्हाला. लेंडीमध्ये मिक्स करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय दर 15 दिवसातनं. हे वर्षभर मित्रांनो चालणार आहे. 15 दिवस किंवा महिन्यातून 2 वेळा तुम्ही काय करायचंय, हे ट्रायकोडर्मा आपल्या बकेटमध्ये पाणी घ्यायचंय आणि ते पाण्यामध्ये ट्रायकोडर्माचं हे पाणी करायचंय. आता हे स्वस्त किंमत आहे, जास्त महाग नाही. ₹150 किलो असतं ट्रायकोडर्मा हे. पण हे गरजेचं आहे. ते ट्रायकोडर्माची पावडर जी आहे ती बकेटमध्ये पाणी करून मिक्स करायची आणि तुम्हाला वाटेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही मिक्स करा आणि ते पाणी जे आहे ते तुमच्या शेडच्या ज्या लेंड्या आहेत शेडच्या खाली तुमच्या साचलेल्या किंवा जिकडे तुमच्या लेंड्या तुम्ही साचवून ठेवताय तिकडं हे ट्रायकोडर्माचं पाणी आहे ते शिंपडायचे. कारण काय होतं आता तुम्ही दर 15 दिवसानंतर मग रेग्युलरली तुमच्या ह्या लेंडीचा थर आहे तो एकावर बसत असतो, एकावर एक बसत असतो. पण प्रत्येक थरावर जर का हे पाणी आपण असं मारत गेलो, आता समजून चला की म्हणजे आज आपण लेंडीवर ह्या ट्रायकोडर्माचं पाणी शिंपडलं. शिंपडल्यानंतर काय होईल, आता स्प्रे करा तुम्ही पंपाने किंवा शिंपडलं तरी चालू शकतं. शिंपडलं की त्याच्यानंतर परत पुढचे 15 दिवस त्याच्यावर लेंडीचा वेगळा थर बसत असतो. मग त्याच्यानंतर परत तुम्ही एक 15 दिवसानंतर परत पाणी शिंपडणार आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या लेव्हलवर तुमचं हे ट्रायकोडर्माचं पाणी पडलेलं असतं. तर ट्रायकोडर्मामुळं काय होतं मित्रांनो, हे जे तुमचं ट्रायकोडर्माची बुरशी आहे, ती तुमच्या ह्या लेंडीवर हळू पसरायला लागते. ती लेंडीवर बुरशी हळू एकदम हे सगळ्या लेंडीवर पसरायला वेळ लागतो, पण हळू या मधल्या काळामध्ये ती पसरत जाते. ही लेंडीवर बुरशी पसरल्यामुळे लेंडीच्या खतासाठी ह्या बुरशीचा मित्रांनो फायदा होतो. आणि त्यामुळे कारण आपण ही पावडर उद्या तयार केल्यानंतर ही जी पावडर जेव्हा आपण त्यावेळेस तयार करणार आहे त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा हे ऑलरेडी मिक्स झाला असेल आणि त्याच्यामुळे आपल्या जे पीक आहे त्या पिकाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि त्याची मुळकूजही पिकाची होणार नाहीये. या बाकीच्या घटकांमुळं जी मुळकूज होते ती मुळकूज होणार नाही. तर अशा पद्धतीने आपण लेंडी खताची ही प्रक्रिया करू शकतो. तुम्हाला सांगितलं लेंडी ग्राइंड करून घ्यायची. त्याच्यानंतर अशी पावडर ही लेंडीची करून घ्यायची. ही पावडर कधी कराल तुम्ही? तर ही पावडर मित्रांनो मार्च किंवा एप्रिलच्या महिन्यामध्ये तुम्ही जनरली करावी. त्याचं कारण काय? तर लेंडी त्यावेळी सुकलेली असते व्यवस्थित आणि पुढचा जो सीझन आहे पावसाळा, त्याच्या आधीच आपल्याला मार्च किंवा एप्रिल जास्तीत जास्त मे तिथपर्यंत तुम्ही ही पावडर तयार करून घ्या आणि त्याचं स्टॉकेज करून ठेवा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला समजलं असेल की लेंडीची पावडर कशी करायची, त्याच्यामध्ये ट्रायकोडर्माही आपल्याला मिक्स करायचा आहे. ही प्रक्रिया झाली. आता त्याच्यानंतर ह्या लेंडीची विक्री मित्रांनो कशी करायची ते थोडंसं समजून घेऊया. आता विक्रीचं एक कसब आहे, ते तुम्हाला अवगत करणं गरजेचं आहे. सोपी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. फक्त हे सिंपल मी सांगतो तेवढ्या गोष्टी करा. तुम्हाला तुमची लेंडी विकताना काही प्रॉब्लेम येणार नाही. इझिली मार्केटिंग तुमच्या लेंडीची होईल. काय गोष्ट करायची ही समजून घ्या. मी स्टेप बाय स्टेप ही गोष्ट सांगितलेली आहे. शिवार फार्मवर मी ही गोष्ट केलेली आहे आणि याचा मला नक्कीच फायदा मिळालेला पण आहे. ट्रायल अँड टेस्टेड ही पद्धत आहे. तुम्हाला फक्त व्यवस्थित ह्या गोष्टीची अंमलबजावणी करायची. मी काय सांगतोय ते व्यवस्थित फक्त ऐकून घ्या. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, 2 असे वाफे करायचे. 2 वाफे कशाचे करायचे? तर तुम्हाला कोणतेही पीक जे आहे तुम्ही लावत असाल, तर ते कोणतेही पीक लावा. मिरची लावा, बटाटा लावा, कांदे लावा, काही कराल. त्यासाठी तुम्ही फक्त असे 2 वेगवेगळे वाफे करायचे. एका वाफ्यामध्ये तुम्ही जे काही पीक लावणार आहात, समजून चला मिरची घ्या. तर मिरची आहे ती तुम्ही एका वाफ्यामध्ये किंवा एका बाजूला लेंडी खत विरहित मिरची लावली. म्हणजे रेग्युलरचं तुमचं खत वापरून किंवा
न खत वापरता तुम्ही मिरची लावली आणि एका साईडला हे तुम्ही बनवलेले जे लेंडी खत आहे, ही जी पावडर आहे, ती पावडर टाकून त्याच्यामध्ये मिरची लावून पहा. आता हे काय करायचंय, ही मिरची लावल्यानंतर तुम्हाला फक्त काय करायचंय, स्वतःला अनुभव घेऊन पाहायचा आहे, ह्या लेंडी पावडरचा, की खरंच किती वर्क करते, किती फरक पडतोय. आता याच्यामुळे तुम्हाला 2 गोष्टींचा अनुभव येतो. एक म्हणजे रेग्युलर जी तुम्ही खतं वापरतायत त्याच्यामुळे मिरची कशी येते तेही समजून जाईल आणि दुसऱ्या साईडला तुमचं लेंडी खतं वापरल्यावर किती मिरचीचा रिझल्ट येतोय तेही तुम्हाला समजून येईल. आता हे समजून आल्यानंतर स्वतःचा अनुभव तुम्ही घेतल्यानंतर आता तुमच्यात तो कॉन्फिडन्स आला असेल, की अरे खरंचच बाबा लेंडी खतामध्ये जी मिरची लावली आहे आपण तिचा नक्कीच चांगला रिझल्ट आलेला आहे आणि डेफिनेटली येणारच आहे. हे स्वतःच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतोय. पण हा स्वतः तुम्ही अनुभव घेणं गरजेचं आहे कारण तुमच्यात तो कॉन्फिडन्स तयार झाला पाहिजे. हा अनुभव घेतल्यानंतर आपल्याला पहिली स्टेप ही होती. तर दुसरी स्टेप काय करायची? जसं तुम्हाला सांगितलं तर आमच्याकडे पाहिलं तुम्ही तर आमच्याकडे स्ट्रॉबेरीच्या बागा असतात मित्रांनो. तर स्ट्रॉबेरीच्या आम्ही जिकडे तुम्हाला मिरची सांगितलं तसं आम्ही स्ट्रॉबेरीचा अनुभव घेऊन पाहिला होता. एका साईडला स्ट्रॉबेरी आहे तिकडे आम्ही लेंडी खताचा वापर केला होता एका वाफ्यासाठी, अशा एका वाफ्यासाठी आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वाफ्यात आहे ती आमची रेग्युलरची खतं जी आहेत ती आम्ही तिकडे वापरली होती. सेपरेट आम्ही एक वाफा सेपरेट ठेवला होता, की ज्याच्यामध्ये ह्या बेडवर आम्ही स्ट्रॉबेरीचं पीक लावलं होतं. ज्या ठिकाणी मित्रांनो आम्ही ज्या स्ट्रॉबेरीसाठी लेंडी खताचा वापर केला होता, त्या ठिकाणी वेगळं आम्हाला असं दिसलं, की हे जे स्ट्रॉबेरीचं फ्रूट आहे, फळ जे आहे, ते शेवटपर्यंत आम्हाला या फळाची जाडी आणि जे आकारमान आहे ते मोठं मिळायला लागलं. आता स्ट्रॉबेरीमध्ये मित्रांनो काय होतं, तर सुरुवातीच्या काळामध्ये ही स्ट्रॉबेरीची फळं जी आहेत, ती लहान असतात आणि त्याच्यानंतर हळू मधल्या काळामध्ये मोठी होत जातात. पण ही आमची स्ट्रॉबेरीची फळं जी आहेत, ती शेवटपर्यंत आम्हाला मोठ्या मोठ्या आकारामध्ये मिळत होती. हळू त्यांचा शेवटी जो बारका आकार होतो, लहान आकारमान होतं, ते खूप कमी प्रमाणात मिळालं. पण आम्हाला शेवटपर्यंत ही जंबो साईज आहे, मोठी साईज आहे, ती मिळाली. त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही या स्ट्रॉबेरीचा आम्ही जसा घेतला फायदा घेतला, तशा पद्धतीने तुम्ही तुमचा फायदा घेऊ शकता तुमच्या पिकामध्ये. आपल्याला काय करायचंय, हा अनुभव घ्यायचा आहे. त्याच्यातून आपल्यात कॉन्फिडन्स तयार झाला पाहिजे. कॉन्फिडन्स झाल्यानंतर आता तुम्ही काय करायचंय, हे जे पीक लावलेलं आहे तुम्ही, त्या प्रत्येक स्टेजमध्ये हे पिकाचे फोटो आणि व्हिडिओ तुम्ही तयार करून घ्यायचेत. आपण काय केलं, ह्या स्ट्रॉबेरीचे फोटो आणि व्हिडिओ आहेत ते तयार करून घेतले. प्रत्येक स्टेजमध्ये. पहिल्या स्टेजला जेव्हा टाकताना आहेत ते आम्ही दाखवलं लोकांना, की त्याचे फोटो, व्हिडिओ काढून घेतले, की कशा पद्धतीने आम्ही ह्याची लागवड केलेली आहे, खत वगैरे टाकलेलं आहे, मुळाशी खत टाकलेले पिकाच्या. तर ते दाखवलं आम्ही आणि हे 2 वेगवेगळे वाफे आहेत तेही त्या व्हिडिओमध्ये दाखवलं. ही दुसरी स्टेप तुम्हाला करायची मित्रांनो. पहिल्यांदा तुम्ही अनुभव घ्यायचा आहे. अनुभव घेत असताना तुम्हाला ह्याचे फोटो आणि व्हिडिओ पण काढायचे. ते झालं, की तुमचे हे फोटो आणि व्हिडिओ जे मित्रांनो आहेत ते लोकांपर्यंत प्रसारित करायचे. WhatsAppच्या ग्रुपमधून पाठवा, कुठेही पाठवा, Facebookवरून पाठवा. तुमच्या भागातील लोकांना जाऊन फोटो, व्हिडिओ दाखवा. हे करायचंय. हे केल्यानंतर काय करायचंय, लोकांना लेंडी पावडरची एक बॅग घ्यायची आहे तुम्ही आणि ती तुमच्या भागातील जी कोणती बाग असेल, आता माझ्याकडे स्ट्रॉबेरी बाग आहे. तुमच्याकडे कोणत्या बागा चालू असेल, काहींकडे अंजिराची बाग असते. अंजिराच्या बागेलाही खूप चांगला फायदा आलेला आहे. आमच्याकडे स्ट्रॉबेरी आणि अंजिरासाठी आम्ही ह्याची विक्री करतो. तर तुमच्याकडे जी बाग असेल अवेलेबल, आता काहींकडे कलिंगडाची असेल, कलिंगडासाठी वापर करू शकता. काहींकडे झेंडूची बाग असेल, झेंडूच्या फुलांसाठी वापर करू शकता. तरी तुम्हाला काय करायचंय, हे असे शेतकरी पाहायचे तुमच्या जवळचे आणि त्यांना काय करायचंय, लेंडी पावडरची तुम्ही स्वतः तुमच्याकडे तयार केलेली एक बॅग जी आहे ती फ्रीमध्ये द्यायची. फ्रीमध्ये द्यायची, काही पैसे घ्यायचे नाही. सॅम्पल बॅग म्हणून एक बॅग द्यायची तुम्हाला त्यांना आणि त्यांचे नाव आणि नंबर आहे तो तुम्हाला नोट डाउन करून घ्यायचा तुमच्याकडे. आता ही काय होतं ह्याच्यामुळे तुमच्याकडे त्यांचा रेकॉर्ड राहतं, की आपण कोणाकोणाला बॅग दिलेली आहे आणि तुम्हाला त्याच्यानंतर काय करायचंय वेळोवेळी जाऊन आता दरवेळेस तुम्हाला 1 महिन्यातून 1 फेरी किंवा 2 महिन्यातून 1 फेरी त्यांच्या त्यांच्या फार्मवर तुम्हाला मारायची आणि त्यांनी जिकडे ह्या वाफ्यामध्ये जे लेंडी खत तुमचं वापरलेलं आहे, त्या वाफ्याचं परीक्षण करायचंय. त्यांच्याकडून फॉलोअप घ्यायचा आहे. त्यांना रिस्पॉन्स विचारायचा आहे, लेंडी खताचा रिस्पॉन्स कसा वाटतोय. प्रत्येक वेळेचा फॉलोअप घ्यायचा आहे. कारण का तर ह्या माणसाला धरून राहणं गरजेचं आहे आपल्याला. कारण त्याच्यानंतरच आपला हा माणूस जो आहे, तो आपल्या खताचा रिझल्ट भेटल्यानंतर आपल्याकडून घेणार आहे. तुम्ही फक्त त्याला बॅग द्याल आणि विसरून जाल असं चालणार नाहीये. आपल्याला रेग्युलर त्यांचा फॉलोअप घ्यायचा आहे. हे घेतल्यानंतर काय होतं मित्रांनो, डेफिनिटली त्यांनाही त्याचा रिझल्ट आहे तो मिळणार आहे आणि पुढच्या वेळेस जे काही सेंद्रिय खत ते दुसरं घेतायत, त्याच्याऐवजी ते तुमचंच सेंद्रिय खत घेणार आहेत. त्यासाठी तुम्हाला रेग्युलरली फॉलोअप आहे तो घेणं गरजेचं आहे. हे जे आहे ते स्टेप्स व्यवस्थित फॉलो करा. तुम्हाला नक्कीच रिझल्ट दिसेल, की लोकं तुम्हाला स्वतःहून कॉन्टॅक्ट करतील. आता एक कॉन्टॅक्ट करत असताना तुम्हाला काय करायचंय, कॉन्टॅक्ट करण्यासाठी एक गोष्ट करायची. ज्यावेळेस तुम्ही हे त्यांना लेंडीची पावडरची बॅग देणार आहे, त्यावेळेस तुमचं तुम्ही कार्डही छापलं असलं पाहिजे मित्रांनो. कार्ड छापलं असलं पाहिजे किंवा तुमचा नंबर आहे तो त्यांच्याकडे मोबाईलमध्ये फीड झाला पाहिजे. तुमचं कार्ड असेल तर कार्ड त्यांच्याकडे द्या. नंबर असेल तो मोबाईल नंबर त्यांच्याकडेही द्या. कारण जेव्हा त्यांना खत लागणार आहे त्यावेळेस त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला पाहिजे. हे महत्त्वाची गोष्ट आहे. तर या पद्धतीने स्टेप बाय स्टेप गोष्टी करा. पहिला तुम्ही अनुभव घ्या. त्यानंतर त्याचे फोटो, व्हिडिओ तुमच्या अनुभवाचे काढत न्या.
लोकांपर्यंत प्रसारित करा. ज्यावेळेस लोकांकडे जाणार आहात तुम्ही बॅग घेऊन, त्यांना ते व्हिडिओ, फोटो दाखवा. कशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बनवलेला आहे, डॉक्युमेंटरी बनवलेली आहे, की बाबा पहिल्यांदा सुरुवातीला पिकाच्या लागवडीच्या वेळेस काय केलं, त्यानंतर पुढची स्टेप आहे ती 1 महिन्यानंतर काय झालं, 2 महिन्यानंतर काय झालं, 3 महिन्यानंतरची अवस्था दाखवा आणि शेवटी फळ किंवा फूल लागल्यानंतरची अवस्था दाखवा आणि शेवटपर्यंत जे काय आहे ते फळ, फूल शेवटचा महिना कधी लागतो त्यावेळीची अवस्था दाखवा. लोकांना नक्कीच त्याचा रिझल्ट आवडेल आणि लोकं तो प्रूफ पाहून डेफिनेटली जी आहे ती तुमची बॅग घेतील. फ्रीमध्ये घेतील पहिल्यांदा आणि फ्रीमध्ये द्या तुम्ही स्वतःहून. ही मार्केटिंगची स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर लोकं 100% मी सांगतो तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील लोकं आणि तुमच्या खताची मागणी करतील. ही ट्रायल एंड टेस्टेड पद्धत आहे. आपण स्वतः अवलंबली आहे. मी अशाच पद्धतीनं माझ्या स्ट्रॉबेरीच्या मार्केटसाठी लोकांकडे जी स्ट्रॉबेरीच्या बागा लोकांकडे असतात माझ्याकडे, तर त्यांच्या मळ्यासाठी आम्ही हे जे आहे ते लेंडी खत पावडर आहे ती देत असतो. त्याचबरोबर माझ्याकडे अंजिराचं मार्केटही आहे. ते अंजिराच्या बागांसाठीही अंजिराच्या झाडांना भर घालण्यासाठी लेंडी खताच्या पावडरचा वापर करत असतो. पण त्याच्यामध्ये आम्ही ट्रायकोडर्मा मिक्स केलेला असतो. त्याच्यामुळे लोकांना रिझल्टही चांगला येतो मित्रांनो. कारण ट्रायकोडर्मा हे कॉमन आहे. ते सेंद्रिय खत म्हणून तुम्ही वापरू शकता. तर हे खत विक्री तुम्हाला सांगितलं या पद्धतीने करायचे. पण हे खताचे पॅकिंग कसे करायचे पहिली गोष्ट समजून घ्या. आता तुम्ही ज्यावेळेस हे गाडी तुमची घेऊन जाणार आहात खताची विक्री करण्यासाठी किंवा जेव्हा सॅम्पल घेऊन जाणार तेव्हा लोकांना काय डायरेक्टली 25-25 किलोचे तुम्ही सॅम्पल घेऊन दाखवू शकत नाही. तर दाखवण्यासाठी तुम्हाला काय करायचे, असे 1 किलोचे बॅग्स आहेत, ते 1 किलोचे पॅकेट बनवायचे. त्याच्यात तुमचं आतमध्ये पोस्टर टाका बारीकसं, कागदाचं पॅम्पलेट असतं ते टाका, की ज्याच्यातून लोकांना माहिती मिळेल ह्या खताबद्दलची. असे 1-1 किलोचे पॅकेट फक्त लोकांना दाखवा. पण लोकांना जे सॅम्पल बॅग देणार आहात आहे तुम्ही, ती सॅम्पल बॅग कशी बनवायची तुम्हाला साधी बॅग असेल तुमची, ती साधी बॅग म्हणजे साध्या आपल्या प्लास्टिकच्या पिशव्या असतात. ज्या त्या बॅगांमध्ये तुम्ही खत भरून देऊ शकता किंवा तुमची स्वतःच्या ब्रँडची आहे ती लेंडी पावडरची खताची पिशवी छापू शकता. त्याच्यामुळे लोकांना कळायला लागतं. आता ह्याच्यासाठी तुम्ही साधी लेंडी पावडरची खताची पिशवी जरी असेल किंवा कोणती प्लास्टिकची बॅग असेल त्याच्यामध्ये जरी खत भरून दिलं 25 किलोपर्यंतचं आकारमान बसतं ह्या जे आहे ते लेंडीचं पावडर आहे ती बसू शकते. कारण लेंडीची पावडर आहे तिचं आकारमान जास्त असतं आणि वजन कमी असतं. त्यामुळे 25 किलोपर्यंतची बॅग आहे ती तयार होऊ शकते. तर अशी बॅग तुम्ही बनवली तर ही बॅग जी आहे ती तुम्हाला सॅम्पल बॅग तुमच्या शेतकऱ्याला, आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही द्यायची तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला. पण त्यांना दाखवायचं तुम्ही हे पावडर अशा पद्धतीने दाखवायची. कारण ही बॅग खोलत बसायची नाही तुम्हाला. ही बॅग दाखवली शेतकऱ्याला, हातात घेऊन शेतकरी पाहू शकतो की कशा पद्धतीचं खत आहे ते. आणि अशा दोन्ही सॅम्पल तुमच्याकडे दोन्ही प्रकारच्या बॅग तुम्ही तयार केलेल्या पाहिजेत. आता ही जरी प्रिंट नाही तुम्ही केली अशा पद्धतीची तुम्ही जरी प्रिंट नाही केलं तरी चालेल. साधी प्लेन बॅग असेल तरीही चालू शकतं किंवा जुन्या खताच्या फीडच्या बॅग असतात त्या मिळतात. त्या बॅगमध्ये जरी तुम्ही खत असं भरून ठेवलं तुम्ही तरी चालू शकतं. प्रिंटच केलं पाहिजे अशातला काही भाग नाहीये. तर असे 1 किलोचे सॅम्पल बनवा आणि त्याच्यानंतर 25 किलोचे पॅकिंग आहेत ते करून ठेवा तुम्ही. स्टॉक तुमचा तयार करून ठेवा. जेव्हा ऑर्डर येणार आहे त्यावेळेस तयार करत बसायचं नाही आपल्याला. हे स्टॉक तयार करून असला पाहिजे आपल्याकडे रेडी असला पाहिजे आणि भरतेवेळी त्याचं वजन 25 किलोपर्यंत भरतं आणि अशी 25 किलोची बॅग आहे ती पॅकिंग तुम्ही आहेत ती लोकांना विक्रीसाठी तयार करून द्यायची आहे. आता हे तुम्हाला विक्रीसाठीचं सांगितलं ऑलरेडी रेट तुम्हाला मित्रांनो सांगितला होता. ₹15 किलोप्रमाणे ही जी आहे ती लेंडी पावडर आहे ती तुम्ही विकू शकता. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही जर गणित पाहिलं मित्रांनो तर फक्त 10 शेळ्यांचं तुम्हाला गणित सांगतो. 10 शेळ्यांचं तुम्हाला सांगितलं होतं, की वर्षाकाठी किती येतो? 2.5 टन म्हणजे 2500 किलो तुमची जी आहे ती लेंडी तयार झालेली असेल. तर 2500 किलो वर्षाकाठीची तयार झालेली लेंडी आहे. तिची जर अशा पद्धतीने जर पावडर व्यवस्थित मित्रांनो बनवली आणि त्याची जर व्यवस्थित मी सांगितले त्या पद्धतीनं मार्केटिंग केली, तर मित्रांनो नकळत तुमच्या ह्या 10 शेळ्यांकडून तुम्हाला एक्स्ट्राचे ₹35,000 मिळतात. खूप आकडा आहे हा मोठा. ₹35,000 मध्ये तुमच्या प्राण्यांचं चांगल्या पद्धतीनं फीडिंग होऊ शकतं. व्यवस्थित प्राण्यांचं आजारपणही निघू शकतं. शेडचा तुमच्या मेंटेनन्स निघू शकतो. सगळ्या गोष्टी ह्या 35,000 भागून जातील. उलट एक्स्ट्रा पैसे तुमच्याकडे राहतील. मित्रांनो ह्या लेंडी खताचं पोटेन्शियल खूप आहे. कारण ज्यावेळेस तुम्हाला ह्याचं पोटेन्शियल समजेल त्यावेळेस तुम्ही लेंडी डायरेक्टली विकणार नाही. लोकं ₹700-800 ट्रॉलीने विकतात. त्याच्याऐवजी जर तुम्ही लेंडीची पावडर जर बनवली अशा पद्धतीनं थोडीशी गुंतवणूक करून, तर खूप चांगला फायदा मिळतो. कारण ह्या लेंडी खताच्या व्यवसायासाठी आपल्याला काही 50 एक कस्टमर असणं गरजेचं नाही. आपल्याला 4 ते 5 लोकच फक्त पाहिजेत कस्टमर म्हणून. कारण ते 4 ते 5 लोकच आहेत, तो आपला सगळा माल उचलणार आहेत. 20 बॅगा काहींना लागतात. आता माझ्याकडे आहे ते लोकांना 30-30, 40-40 बॅगांचे डायरेक्ट कस्टमर असतात माझ्याकडे. 1-1 टनाचे, 2-2 टनाचे कस्टमर असतात. तर ते कस्टमरला आपल्या तेवढंच कस्टमर पाहिजे, जास्त कस्टमर नकोय. मग विचार करा जर 10 शेळ्यांपासून तुम्हाला ₹35,000 मिळतायत, तर 20 शेळ्यांपासून ₹70,000 मिळतात. 30 शेळ्या असतील तुमच्या तर ₹1,00,000 तुमचे सहज होतायत. ₹1,00,000 तुमच्या फक्त लेंडी खतातून होतायत. तर हा एक चांगला फायदा आहे मित्रांनो. तर या पद्धतीने तुम्ही लेंडीची जर तुमच्या नियोजन केलं, तर खूप चांगला फायदा होऊ शकतो. आता हे लोकांचे प्रश्न काय असतात ह्या लेंडी खताबद्दलचे.
जर तुम्हाला लेंडी खत बनवायचं तर तुमचा काय प्रश्न असू शकतो. आपण हे लाईव्ह सेशनमध्ये पुढच्या घेणारच आहोत. ज्यावेळेस आपण लाईव्ह सेशन घेणार आहे, तुमचे प्रश्न असतील तेव्हा क्लिअर होणारच आहेत. पण जनरली लोकांचा काय प्रश्न असतो ते समजून घेऊया. लोकांचा प्रश्न असा असतो, की लेंडी खताच्या विक्रीसाठीचं मग मार्केट सुचवा आम्हाला. मार्केटिंग कसं करावं? थोडंसं अजून सांगा. तुम्हाला एक मी पद्धत तर सांगितलेलीच आहे. एक पद्धत काय सांगितली, तुम्ही स्वतः अनुभव घेऊन पहा. त्याच्यानंतर तुम्ही त्याचे व्हिडिओ वगैरे प्रसारित करा. लोकांना सॅम्पल बॅग द्या. लोकांना त्याचा रिझल्ट येऊ द्या आणि त्याच्यानंतर लोकं स्वतःहून कॉन्टॅक्ट करतील आणि किंवा तुम्ही फॉलोअप घेतच असता त्यांचा. त्यामुळे त्यांना जशी मागणी असेल त्याची तुम्ही त्यांना पूर्तता करू शकता या खताची. पण हे सर्व तुम्हाला सांगितलं तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या फळबागांना शोधायचे पहिल्यांदा तुम्हाला. ते पाहिल्यानंतरच कारण तुम्ही डायरेक्ट म्हणाल लोकं येतील किंवा कुठल्या बाकीच्या ज्या रेग्युलरचं तुमचं पीक असतं गहू वगैरे किंवा भात असेल तर त्यासाठी मागणी करतील, तर त्यासाठी मागणी लोकं करणार नाहीत कारण त्यांना ते परवडणार नाहीये. लोकांना ज्या व्यवसायातून किंवा ज्या पिकातून फायदा होतो, त्या पिकासाठीच त्यांना ह्या खताची मागणी असते. तिकडेच ते सेंद्रिय खत हे मागणार आहेत. तर तिकडे आपण ही मागणी करत असतात लोकं. तिकडेही आपण लोकांना हे खत पुरवू शकतो. आता ते पुरवण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा शोध घेतला पाहिजे, की कोणती फुलबागा जवळ आहेत लोकांच्या किंवा फळबागा कोणत्या आहेत. आता माझ्याकडे आहे ते स्ट्रॉबेरी मार्केट असतं. स्ट्रॉबेरीच्या बागा आहेत, त्यासाठी देतो. जवळपास माझ्या अजून अंजिराच्या बागा आहेत, त्या अंजिराच्या बागांसाठी देतो. असं तुमच्याकडे कोणतं आहे? डाळिंबाची असेल तर डाळिंबाची द्या. जर टरबूज असेल, कलिंगड असेल, तर त्या बागांसाठी तुम्ही ही पूर्तता करू शकता. कारण फळबागा आणि फुलबागांना खूप चांगला रिझल्ट आहे मित्रांनो ह्याचा. तर ही गोष्ट झाली अशा पद्धतीने मार्केटिंग करू शकता किंवा दुसऱ्या प्रकारे काय आहे, तर तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो, तुम्ही जर सिटीमध्ये असाल, शहरामध्ये असाल, तर तुमच्या आजूबाजूला नर्सरी असतात. झाडांच्या नर्सरी, फुलांच्या नर्सरी असतात. ही कुठे असतात नर्सरी? सिटीमध्ये लोकं ज्यावेळेस टेरेसवर किंवा त्यांच्या गॅलरीमध्ये वगैरे ही फुलांची झाडं वगैरे लावत असतात. बारीक-बारीक फळांची झाडं लावत असतात. तर त्यांनाही ही खतं आहेत ती लागत असतात. तर हे खतं कुठून घेऊन येतात लोकं? तर त्यांच्या आजूबाजूला मित्रांनो, जी नर्सरी असतात, रस्त्याच्या बाजूला तुम्ही पाहिलं असेल, की जिकडे कुंड्या वगैरे असतात आणि लोकं जे हा व्यक्ती जो आहे नर्सरीवाला, तो ह्या झाडांची विक्री करत असतो. अगदी तुळशीचीही विक्री करत असतो. तुळशीची झाडंही असतात त्या लोकांकडे विक्रीला. तर या लोकांकडेच लोकं ही बाकीची आपली सिटीमधली लोकं आहेत, ते त्यांच्याकडेच खरेदी करत असतात. हे खत आहे तिकडे जाऊन खरेदी करत असतात. कारण त्यांना खत तर लागत असतं. तर ह्या नर्सरीवाल्याला तुम्ही भेटू शकता आणि या नर्सरीवाल्याचा रेट जर तुम्ही काढला मित्रांनो, जर ह्या खताचा, तर तुम्हाला तो सर्रास ₹50 किलो सांगेल. ₹50, ₹60, ₹70 किलो खताच्या पॅकेटची किंमत सांगेल आणि त्याची प्रोडक्शन कॉस्ट तुम्ही पाहिलेच असेल. प्रोडक्शन कॉस्ट फक्त ₹5, ₹7 असते. तर तेवढी फक्त प्रोडक्शन कॉस्ट तुम्हाला लागणार आहे, ह्या आपल्या तुमच्या लेंडी खतासाठी बनवण्यासाठी. तुम्ही ह्याची प्रोडक्शन कॉस्ट कशी काढायची तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. प्रोडक्शन कॉस्ट अशी काढायची मित्रांनो, की तुमच्या ह्या लेंडी खताला गोळा करण्यासाठी लागणारे कष्ट. म्हणजे जो कामगार तुमचा त्या दिवशीचा आहे, त्या कामगारांना किती खर्च गेलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही जी मशीन भाड्यावर आणली असेल, त्या मशीनचा किती खर्च आहे. भले तुमची मशीनची इन्व्हेस्टमेंट तुम्ही स्वतः केली असेल, त्या मशीनच्या इन्व्हेस्टमेंटला किती रुपये खर्च गेलेला आहे. या पद्धतीने हा खर्च पाहून त्याचबरोबर विक्रीला जाण्यासाठी घेऊन जाण्यासाठी लागणाऱ्या या गाडीचा किती खर्च आहे, याच्यावरून तुमच्या युनिटची कॉस्ट काढू शकता. तुम्ही किती रुपये खर्च झालाय याप्रमाणे एका किलो मागं किती रुपये खर्च झालेला आहे, याप्रमाणे किलोची तुम्ही कॉस्टिंग काढू शकता. जनरली किलोच्या पाठीमागे ₹2 ते ₹3 खर्च होऊ शकतो तुम्हाला आणि तो खर्च तो तुमचा निघालाच पाहिजे. आता त्याच्यावरती तुम्हाला किती प्रॉफिट पाहिजे, ₹10 ने विक्री करा किंवा ₹15 ने विक्री करा. ही तुमची ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला फायदा पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही जे आहे, ती किंमत ठरवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही जर सिटीमध्ये पाहिला तर ह्या नर्सरीमध्ये एवढी किंमत आहे. तर ह्या नर्सरीवाल्यांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्याच्याबरोबर एक मार्जिन तुम्ही ठरवून तिकडे तुम्ही विक्री करू शकता ह्या खताची. तर हा एक प्रकार आहे. अजून तिसरा प्रकार काय आहे, तर तुमच्या जवळपास मित्रांनो कीटकनाशकांचं औषध असतं. तुमच्या सिटीमध्ये असेल किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी हे जे आहे ते कीटकनाशकांचं औषध असतं. हे लोकही आहेत कीटकनाशक दुकानवाले. तेही ह्या सेंद्रिय खतांची ऑलरेडी मार्केटमध्ये विक्री करत असतात. मग त्यांना जर आपण सांगितलं, की हे जे सेंद्रिय खत आहे ते आपलं विका आणि आपण जर त्यांना जरा जास्त मार्जिन दिलं, तर तेही पाहिजे ती क्वांटिटी, पाहिजे तेवढी मित्रांनो क्वांटिटी तुमची संपवू शकतात. तुम्हाला हे मार्केटिंगसाठी बाहेर जाऊन कस्टमर शोधायची गरज नाहीये. ह्यांच्याकडे फक्त गेला पण त्यांना मार्जिन तुमचं द्यावं लागेल. तुम्हाला काही थोडंसं मार्जिन आहे ते तुमच्यातलं त्यांना द्यावं लागेल. जर तुम्ही त्यांना बॅगच्या पाठीमागे ₹50, ₹100 असं मार्जिन जर ठेवत असाल, तर 100% खरंच ते तुमचे पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये तुमचा माल सेल करू शकतात. कारण त्यांच्याकडे ऑलरेडी कस्टमर येत असतं. तर ही गोष्ट तुम्ही करू शकता. तर आता मला तुम्हाला एक टास्क द्यायची मित्रांनो. आजचा विषय तर एवढाच होता आपला. समजून घ्या, खूप चांगला फायदा होणार आहे लेंडी खतातून. लोकं हे करत नाहीत. जर तुम्ही हे केलं तर खूप चांगला फायदा मिळेल. तर आजचे तुमचे मित्रांनो टास्क काय आहे? तर तुम्हाला काय करायचं तुमच्या जर आजूबाजूला सेंद्रिय खताचे रेट काय आहे ते काढायचे. तुम्ही जर सिटीमध्ये असाल, शहरामध्ये असाल तर आजूबाजूला तुमच्या नर्सरी 100% असणार आहे. शोध घ्या नर्सरीचा. सहज चहा प्यायला गेला बाहेर, रस्त्यावर गेला बाहेर इकडे-तिकडे फिरायला, तर तिकडे नर्सरी दिसली तर सहज जा आणि त्याला विचारा, की हे
सेंद्रिय खत किंवा हे गांडूळ खत असेल किंवा कुठलं खत असेल हे सेंद्रिय, तर त्याची किंमत काय आहे रे बाबा, कसं किलो आहे हे समजून घ्या. तो तुम्हाला सर्रास सांगणार आहे ₹50 किलोपर्यंत. तर ते खताची किंमत जी असेल काही, ती तुम्हाला आपल्या WhatsAppच्या ग्रुपवर पाठवायची किंवा कीटकनाशकाच्या एखाद्या दुकानामध्ये गेला तर त्यांना विचारलं, "हे सेंद्रिय खत आहे तुमच्याकडं, तर कसं किलो आहे? कशी किलो म्हणजे किती किलोची बॅग आहे? किती किती रुपयाला बॅग दिसते?" आणि किलोचा रेट जो आहे मित्रांनो, तो तुम्हाला आपल्या ह्या WhatsAppच्या ग्रुपवर पाठवायचा आहे. सर्व लोकांना समजलं पाहिजे, की वेगवेगळ्या भागामध्ये काय-काय रेट आहे. तुमचा पत्ता पाठवा आणि तुमचा रेट पाठवा. कोणत्या जिल्ह्यामध्ये बाबा हा रेट चालू आहे, ह्या गावामध्ये हा रेट चालू आहे, हे समजून द्या लोकांना, की त्याच्यामुळे एकमेकांना तुम्हाला ह्याची किंमत जी आहे ती ठरवताना मदत होईल. तर तुमच्या ह्या मी किमतीची वाट पाहतोय. मीही माझ्याकडचा रेट जो आहे तोही तिकडे पाठवून देईल आणि नक्कीच ह्या सेंद्रिय खतातून आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. कारण भविष्याचं चांगलं आहे. कारण ऑर्गॅनिक फार्मिंगला चांगले दिवस यायला लागलेत, सेंद्रिय शेतीला चांगले दिवस यायला लागलेत आणि तिकडे ह्या सेंद्रिय खताची खूप मागणी आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचं आहे या सेंद्रिय खताच्या नियोजनासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांचं मित्रांनो धन्यवाद.